जगातल्या सगळ्यात यशस्वी कंपन्यांपैकी एक म्हणजे बर्कशायर हॅथवे. पण या कंपनीच्या यशामागे एक अशी व्यक्ती होती जी नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिली. आज आपण त्याच चार्ली मंगर यांच्या शक्तिशाली विचारसरणीबद्दल, त्यांच्या टूलकिटबद्दल बोलणार आहोत. वॉरेन बफे, गुंतवणुकीच्या जगात हे नाव माहीत नाही असं कोणीच नसेल. पण त्यांच्या प्रचंड यशामागे आणखी एक नाव आहे जे अनेकांना माहीत नसतं: चार्ली मंगर. खरं तर मंगर हे फक्त त्यांचे पार्टनर नव्हते, तर त्यांनी बफेंच्या विचार करण्याच्या पद्धतीलाच एक वेगळं वळण दिलं. खुद्द वॉरेन बफे यांनीच मंगर यांना एक गमतीशीर नाव दिलं होतं, दी अबॉमिनेबल नो मॅन. असं का? कारण मंगर यांचा प्रत्येक नाही हा खूप विचारपूर्वक असायचा, आणि त्यांच्या याच नाही म्हणण्याच्या सवयीमुळे बर्कशायर हॅथवेने अनेक मोठ्या चुका टाळल्या. मंगर यांचं खरं रहस्य त्यांच्या गुंतवणुकीच्या टिप्समध्ये नव्हतं, तर ते होतं त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत. त्यांनी स्वतःसाठी एक मानसिक साधनांची पेटी, एक टूलकिट तयार केलं होतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ही साधनं वापरायला आपल्याला चार्ली मंगर असण्याची काहीही गरज नाही. चला तर मग उघडूया त्यांच्या टूल किटमधली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे मानसिक मॉडेल्स. मंगर यांचं म्हणणं होतं की हे जग नीट समजून घेण्यासाठी आपल्या डोक्यात विचारांचं एक मजबूत जाळं, एक लॅटिसवर्क तयार असायला हवं. आता प्रश्न येतो की हे मानसिक मॉडेल म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे वेगवेगळ्या विषयांमधून घेतलेले विचार करण्याचे साचे किंवा फ्रेमवर्क्स आहेत. म्हणजे भौतिकशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र यांसारख्या विषयांमधून घेतलेले नियम जे आपल्याला जग अधिक स्पष्टपणे पाहायला मदत करतात. हेच समजून घेण्यासाठी मंगर यांची एक भन्नाट म्हण आहे. ते नेहमी म्हणायचे की ज्या माणसाच्या हातात फक्त हातोडा असतो त्याला प्रत्येक गोष्ट खिळ्यासारखीच दिसते. याचा अर्थ अगदी सोपा आहे, नाही का? जर आपल्याकडे विचार करायला फक्त एकच मार्ग असेल तर आपण प्रत्येक समस्येकडे त्याच एकाच चष्म्यातून बघू. आणि हे खूपच धोकादायक ठरू शकतं. म्हणूनच हा धोका टाळण्यासाठी मंगर यांनी मानसशास्त्र, भौतिकशास्त्र, इतिहास, जीवशास्त्र, गणित अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांतील महत्त्वाचे विचार एकत्र केले. आणि यातूनच त्यांच्या ज्ञानाचं ते मजबूत जाळं तयार झालं, जे त्यांना कुठलाही निर्णय घेण्यासाठी एक 360 डिग्री व्ह्यू द्यायचं. आता वळूया मंगर ह्यांच्या टूलकिटमधल्या दुसऱ्या शक्तिशाली साधनाकडे, आणि ते आहे इन्व्हर्जन, म्हणजेच उलटा विचार. ही पद्धत आपल्याला शिकवते की एखाद्या समस्येवर सरळ पुढे जाण्याऐवजी कधीकधी उलट्या दिशेने विचार करणं जास्त फायद्याचे ठरतं. मंगर यांचं हे आवडतं वाक्य इन्व्हर्जनचा गाभा अगदी सोप्या शब्दांत सांगतं. ते म्हणायचे, मला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की मी कुठे मरणार आहे, म्हणजे मी तिथे कधीच जाणार नाही. म्हणजे बघा, यश कसं मिळवायचं यावर विचार करण्यापेक्षा अपयश कशामुळे येतं हे शोधून ते टाळणं जास्त सोपं असतं. याचं एक उत्तम उदाहरण त्यांच्या एका भाषणात सापडतं. तिथे त्यांनी आनंदी कसं व्हायचं हे सांगण्याऐवजी उलटं सांगितलं. दुःखी आयुष्य जगण्याची हमी कशी मिळेल, तर नशा करून, इतरांचा मत्सर करून आणि मनात द्वेष बाळगून. साहजिकच जर आपण ह्या गोष्टी टाळल्या तर आनंदी आयुष्याचा मार्ग आपोआपच सापडतो. आणि ही कल्पना फक्त मंगर यांचीच नव्हती. महान गणितज्ञ कार्ल जेकुबी यांचे प्रसिद्ध सूत्र आहे, उलटा विचार करा, नेहमी उलटा विचार करा. मंगर हे सूत्र नेहमी वापरायचे, कारण अनेक मोठमोठ्या समस्या उलट्या दिशेने विचार केल्यावरच सुटतात. आणि आता तिसरं आणि तितकंच महत्त्वाचं साधन, ते आहे पात्रतेचं वर्तुळ किंवा सर्कल ऑफ कॉम्पिटन्स. याचा सरळ अर्थ आहे, आपल्याला काय माहीत आहे यापेक्षाही महत्त्वाचं आहे आपल्याला नक्की काय माहीत नाही हे समजणं. अशी कल्पना करा की आपल्या ज्ञानाभोवती एक वर्तुळ आहे. या वर्तुळाच्या आत त्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला खरोखरच अगदी खोलवर समजतात, आणि वर्तुळाच्या बाहेर बाकीचं सगळं जग आहे ज्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. मंगर यांचा सल्ला एकदम साधा होता, नेहमी आपल्या वर्तुळाच्या आतच निर्णय घ्या. तिथेच खेळा जिथे नियम तुम्हाला माहीत आहेत. मंगर नेहमी अगदी प्रामाणिकपणे म्हणायचे, मी काही आईन्स्टाईन नाहीये, मी काही ठराविक ठिकाणी हुशार आहे आणि मी त्याच ठिकाणी राहतो. या एका वाक्यातूनच त्यांच्या या तत्त्वज्ञानाचं सार कळतं. किती साधं आणि किती प्रभावी. तर मग मानसिक मॉडेल्स, उलटा विचार आणि पात्रतेचं वर्तुळ, ही 3 साधनं जेव्हा एकत्र येतात तेव्हा तयार होते मंगर मानसिकता.
यशस्वी होण्याचा, शहाणपणाने जगण्याचा एक भक्कम पाया. पण एक मिनिट, ही साधनं वापरण्यासाठी फक्त बुद्धी पुरेशी नाही. त्यासाठी एक मजबूत चारित्र्य लागतं. आयुष्यभर शिकत राहण्याची तयारी, कमालीचा संयम, कठोर शिस्त आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वासार्हता. ही मूल्य नसतील तर ही सगळी साधनं असून नसल्यासारखीच आहेत. आणि हे वाक्य हे त्यांच्या संपूर्ण विचारसरणीचं सार सांगतं. जिंकण्याच्या इच्छेपेक्षा तयारी करण्याची इच्छा जास्त महत्वाची आहे. यश हे केवळ इच्छेचं नाही तर सातत्यपूर्ण तयारीचं फळ आहे, हेच त्यांना यातून सांगायचं होतं. चार्ली मंगर यांनी आपल्याला विचार करण्याची ही अप्रतिम साधने दिली आहेत. आता प्रश्न हा आहे की आपण आपल्या यशस्वी आयुष्यासाठी स्वतःची अशी मानसिक साधनांची पेटी तयार करणार आहोत का? कारण शेवटी आपलं आयुष्य आपल्या निर्णयांवरच तर अवलंबून असतं आणि चांगले निर्णय घेण्यासाठी चांगली साधनं लागतातच.